श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10 श्री गणेशाय नमः। वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णव आकळा संपत्ती वरदहस्ता हरिसी आरती मंगलमूर्ती गजानना। जय जयाजी आदिनाथा माया चक्र चालकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतू। तरी मागले ध्याय निरूपण श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला। तरी ती विद्या कोण कैसी सकळा कळा श्लोक राशी भविष्यत पुराणाराशी निरोपितो श्रोश्रितिया। श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य अकरावे। अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरला असे। टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्वानी विश्वंभर दोन भावाची ऐसा नरविला। की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले। कर्मा कर्म सत्कर्म राशी त्या नवरल्याची कोणीही विजांकुराशी वासना देवनी योग फासी कामनेती निर्विती। ऐशी एकमेळे करुण गोरक्ष झाला सनातन एवच सकळ देवनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे। मग पूर्णपणाचे पात्र होवनी वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप मानवनी तत्स्वरूपी प्रगटेल। यावरी वात पित्त कफारक रसायन विद्या सकळी किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली। कवित्व रसायन रस गणादी निरोपी दीर्घ रस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले। या उपरिवेद अध्ययन सुक्त रुच्चेत केला प्रवीण दीर्घ रस्वे छंदे निपुण स्वरिती छंदी अवघे गुण पैकेला। ऋग्वर्थ वर्ण यजुर्वेद सामवेद आदी सांगून प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली। सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साही शास्त्रे निवेदिली। यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळे अस्त्रे कौन कौन नामे तयाचे ऐकीजे। वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मे कमी कामास्त्र वाताकर्षण बळस्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले। वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनेती ब्रह्मसादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले। विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्शभक्तास्त्र निवेदिले। यावरी शावरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ देवता त्यांचा वर्धवानी निश्चित गौरक्षमय मवळी मिरविला। ती देवते कोण कोण 52 वीर असती जानक नरक कालिका मम्मदा उत्तम महिषासुर आर्य दिला। जोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपती मूर्तिमंत सीतापती वर्धमौळी स्पर्शित असे। परमादरी आलंगन श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज मिरवेचे। यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्षाती अंकी घेऊन वर्धमौळी स्पर्शित असे। यावरी अष्टभैरव उग्रते ही पातले ते समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग काळ भैरवादी पातले। वीर भैरवादी गर भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव पर्णापती पातला। तेने घेऊन अंकावर मुख कुरवाळले वरद हस्ते खेळता बाबर धावनी येती तेही देती आशीर्वचन। मुंडाच्या मुंडा शंकिनी डंकिनी कुंडारंडा भालंडा एकशिनी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्ष देती त्या। यावरी प्रगटोनी जलदैवत तेव्हा त्या देवर ओपित कुमारी धनदानंद्या विख्यात देवता त्या गोमट्या। लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नवरी देवत प्रत्यक्ष विमला ईशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळा ते। यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होनी वर ओपिती वर्मादी आणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली। प्रते महाप्राची वशित्वा सातवी तेवी ती सिद्धी महादेवी जग सज्ज करुणी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या। असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य दाहला प्राप्त सर्वत्र ओपुनी मवळी हस्त विद्या करी ओपिती। असो वरदेवनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी वैसवी। तपी होता अनुष्ठान ते बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत निर्वेल। जैसे खग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तेवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल। ऐसे वजवणी सकळ देव पाते झाले आपापले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पैकेले। यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वरदेती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना। या उपरी कोणी एके दिवशी गोरक्ष भोगिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठ मुखासी करत बैसला होता तो। जवळी नसला मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली। आधी कवळोनी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षापासी येऊनी आगळा बोल बोलती सकळी क म्हणती गोरक्ष ऐक वचना मी आणला बहुत कर्दम तरी शकट करुणी दे उत्तम आम्हालागी खेळावया। एरुवने शकट मजसी करुण येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करुणी घ्याना। ऐसे एकदा मुलांनी वचन करे कर्दम कवळून आपले कर करुण शेवटी रचिते चिखलाचा शकट रचिती चिखलाचा। कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट गेला येत असतीत वरी उदेले कल्पनेत शकटा सारथी असावा। म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परितो साधिना मुलांसकडा
मग गोरक्षाती विनविती म्हणती गोरक्षा अम्मा प्रति साह्य देई शकड सारथी अम्मा साधेना करत म्हणेती तरी तू करून देई का अगाध सगळ गुणांचे योनी वयोवृद्ध ससी प्राज्ञी तरी अम्मासी सारथी करून सत्वर देई केलावया ऐसे कथा मुलांचे वचन म्हणे कर्त मानुनी द्या ते तो करून परी ही वासना भविष्य कारण गोरक्षाती उदेली जैसे त्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडूनाची बीज पेरल्या समान तेची तरू हे लावे पहा मातेच्या दृश उद्देशी ध्रुव वैसला ढाळ पदासी तैसेची वासना लेशी क्षीरोदरी उपवन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पारता सुचला अर्थ अकिंचन होता तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरविला की सीताच तिच्या उद्देशी लंकेशी राहिले येऊनी विवशी तिने बक्षिणी दशाननासी राक्षस कुळ बक्षिले पहा सुर्ग अनुसग सर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेसे चिरंजीवी होऊन लंकाधीश भोगी भोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्व कर्माप्रमाण पुढे उदयाते कर वंजन येणार होती महाराजा नवनारायण कर वंजन उद्धव पावला गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छा ध्रुवा चित्त धरते उदेला मग आधी गवणी कर्दम गोळार चिता झाला उत्तम पुतळा परीरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्रांचा त्यात विष्णुवर्य उपचार पीयूष मांडणी जलपत स्मर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्म गोळा महाभागी भाग सगळा व्यक्त से तत्वांचा तेने करणे पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ कर वंजन ते संधीत प्रेरक झाला जीवित्वा अस्ति मांसत्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी महती भूत आणले गोरक्षांनी पळा पळा येथून या ऐसे बोलता एकमेकात सकळ होऊनी भयभीत सांडून गेला सकळ अर्थ पळून गेले वातगती हृदय दाटणी भय कापरा मुले कापती धरा रडत वरडत मच्छिंद्रा दारा पळून या पै गेली ऐशी आपली मुले भयग्रस्त ते पाहुनी मच्छिंद्रात मग पाचारुनी सकळ मुलांती आश्वासुनी पुसतसे मने बाळा होय थरथराट तारे कापता सांगा वाट एरी मुळा होई सकळ गो वाट मच्छिंद्राती निविदला मने कर्त माता शकड सारथी कवित होतो रक्षा हाती तो बाळ तत्वपणी भूतमती कर्दमलोपणी संचरली ते भूताद्यापी आहे लहान परीक्षणे होऊन स्थूलवडवना मालागी करील वंशन म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून त्यासी बक्षिले असेल भूताने आता संशय नसेची मच्छिंद्र ऐसे कोणी वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नव्हे अवजट भूते कैसी व्यापली ते पाहुणी बाळ मिळाले तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निज दृष्टी मग आश्वासनी सकळ मुला निकट वैसवणी पुसे त्यांना कोणत्या ठाई संचार झाला भूतांचा तो मस सांगा एरी म्हणती बाबा ऐक ते भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडून हाक बक्षिलाम्हा वाटत असे मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा वय नसे सर्वता चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी मुले म्हणते मच्छिंद्र आता तुम्ही जाऊ नका देत बालार्थ किरण आहे भूत तुम्हा बक्षील द्यायची अडी मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरून ठाव दावी ती या आवडी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होई वयग्रस्त मुलांची मंडळ सांडून एकांती लपून या बैसला भूत भूताईचे म्हणून मुले पळाली आरोळ्या देवन तेव्हाची गेला होता पळण भूत वय करून या टाव लक्ष्मी परम एकांत वैसला होता सुशिष्मंत परे हृदय धडधडीत अत्यंत भूत येतील म्हणून या एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दावी मुले समस्त परी दूरची असती किंचित सानिध्य नाही ते भयाने जैसा राज भयाचा तरणी लखलकी मिळवत असत आवणी मग दुष्कृत चोर जार जारणी दर्शनार्थ ते नयेती ती रामनाम बोधत्तर असता भूत नये समोर की पेशी विष दृष्टी व्यवहार कदा काही चालेना तर न्याय मुले भिवून दुरून राहावी ती मच्छिंद्रा ठिकाण म्हणतो याची ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दावी तो गंगट जात तो बाळ आरडत महिलागी क्रीडा बालार्थ किरणी तेजी लकाकत मुखी टाहा टाहा वादत ते पाहुणे मच्छिंद्रनाथे करवंजन ओळखला हृदय धरणी लवण सवडी बाळ उचलोनी घेता आवडी मग लवगी गावा बाहेर आती तातडी बाळासह पातला ते सगळं मुले पाहुण पळती झाली प्राण घेऊन म्हणे नाथांनी भूत धरुणी आणले आता बरे नसे आता त्या भूतासी देईल सोडून मग ते आपल्या वाटेची लागू नये की काशी बक्षील धरू नये से म्हणून पळताती पळता पळती उठणी जाती भये करुणी सांडित दडती हृदय दडदडा अर्थात जिती लपोनी या वैसला एरीकडे बाळ घेऊन गोरक्षपाई मच्छिंद्रनंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षाते पुकारी परीच्या सदनी जात जायचती ते सदनींची मुले आरडून उठती आई आई बया बया म्हणती आणि वळती पुढारा परी सदनी सदनींचे जन नाथा पुसती आडगुण भय काय दाविले मुलांकार म्हणून आरडून पळताती कोणाचे मूल घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी एरी म्हणे घेऊ गोरक्ष नेनी पायन तेव्हा सांगेन ऐसे बोलून पुढे जात तो पातळा गोरक्ष होता जेत उभा रावणी अंगणात गोरक्षाते पाचारी
ऐगणी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनांतुनी परी येताची बाळ पाहिला नयनी पुन्हा रडुनी पळेतो. हा विपर्यास पाहुन नयनी मच्छिंद्र विचारे आपुले मनी गोरक्ष व्यापुला भय करुणी बाळ येथे ठेवावे. मग स्वशिरींचे गाड निवसन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचरण गोरक्षापासी पातला. जाता गवळी धरले हृदयी म्हणे वासी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करवंजन उदेला. परिदयाची उदयराटी सांगता आली निर्भय पोटी एरी म्हणे मुलांसाठी खेळतो होता महाराजा. हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचिला पुतळा परीने नो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले. लोभनी सगळं कर्दमनी ती दिसू आली मानव आकृती तेने वय व्यापनी चित्ती पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र गोगिताक्षणी करत होतासी काय तू. एरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची सांडली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे होती ओपू नका गुरुनाथा. ऐसे एकदा वृक्षवाणी मच्छिंद्र दोषला आपले म्हणे बाबा केली करणे उठा आता वेगेसी. मुख कवळून जुंबन घेता हास्य मानवी कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्त चाली चाल वेगी पाडसा. एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे उदा ते मज खाईल प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक मात दे बाळ नसे रे भूत तुवा गोकुणी संजीवनी मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गौरव क्रीडा सान बाळ झाला असे उत्पन्न त्याच नेती खेळता करता बाळ उदया आले हो. ऐसे एकदा गुरु गोष्टी म्हणे भूतन वैत पोजेटी मच्छिंद्र म्हणे वय बोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे गुणी प्रांजळ मत असे मग श्री गुरुचा धरुणी हात बाळच होई बाळ होते चिरपदरात तयापासी पातले. बाळ उचलोनी मच्छिंद्रात आपल्या शिबिरा घेऊन या जात गोदुग्ध आणून पार त्वरित ते बाळका पै गेले. यावरी वसन झोळी करून हात घातला गैनी नंदन त्यावरी तया गावींचे जन शिबिरापाशी पातले. नाथ चरणी अर्पणी माता पुसती हे नाथ समर्था बाळ कोणाचे हालविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्थाने वेदित तो ऐकून सगळं वृत्तांत आश्चर्य करती क्षणोक्षणी म्हणे धन्य धन्य संजीवनी हाकली तो उदेला औषणा मुनी परी आहे त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. बापा हा गुरुदैत्य शवश्रेडा सावध करत परी त्या मनावया जड देहस्त जीवदशा व्यापितसे. तरी ते सर्व हे मच्छिंद्रनाथ कर्ण उतळा केला जिवंत तस्मात शुक्रे तो त्या तुलनेत सहस्रभागी विदिसेना. तरी वचनानं म्हणू संमती द्वितीय ब्रह्मापात लाक्षिती ती संमत गौन चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे. पहा विधी राज उत्पन्न करी जगासहित तरी मूळ त्यात असे बीज बीजासहित रुख होय. यावरी आणि दुसरा अर्थ विधी स्वंगे उत्पन्न करत तैसा हे मच्छिंद्रनाथ शिष्य हाती करविला. महाबीजावीन जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला. ऐसे परस्परी वाचन करत गावींचे सगळे जन यावरी बोलती नाथान कारण नाथानिकडे बैसून या. म्हणती महाराजा प्रतापधरणी बाळांचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळका नदीचे करणे गैवी नंदना असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुष होई नाथ दे नाथा श्रेष्ठ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा. ती ते बाळक करी अर्पण करील दयाचे संगोपन तुम्हाला की कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐसे एकदा जगाची वाणी मानत गावी मच्छिंद्रमणी म्हणे बाधे धर्मजननी नो कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करते ग्रामस्थ तो ग्रामावाजी विप्रगृहात मधू नामानंद असे. तयाची कांता लावण्य खाणी पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचित सर्वज्ञानी ज्ञान कळापै असे. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा पती सेवे अंतरंगा जगामाची मिरविली. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमी चित्ती संतती विन कामगती संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर लोकांची पावनी किशोर चित्ती पाये चिंती गुहार साशंकित होता ती. या नाना यत्न संततीसाठी करणे बैसले होते जेठी उपाय न चाले परमकष्टी जगामाची निर्विला. ऐसे सदा उभय जन तो दैवे उदेला मांदुसा कारण ग्रामस्था करी त्यांचे स्मरण अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ सहज खेडी गांधारी वाळ विटी कुपात पडियेली. की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देवदानवमती अब्धिमंतनी उदेली चित्ती एक भावे करुणिया. तन्याये मधु विप्राचे दैव उदेले जगमुखे साचे म्हणून स्मरणे निघाले त्याचे मान्य पडले सर्वांसवी. मग मच्छिंद्रनाथा विनवण करुणी म्हणती महाराजा मधु ब्राह्मण तयासी कांता परम सगुण ज्ञान कळा असे की तो पोणी बाळ गोमट तेची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थ या प्रमानिष्ठ दिवस असती महाराजा. ऐसे गुणी मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राय संरक्षणी मग त्या विप्रा बोलावणी कांते सहित आणले. परी ते भार्या लावण्य राशी सद्गुणवर या जगाशी नाथ पाहताच दे चित्तासी ओळखले हृदयांत. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम दागे दिसून येत सकळ जनमान देत तस्मात श्रेष्ठ आता आहे. जो जगा माझी भा आहे भला तो तैसाची परलोका ठेरा. जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक. आणि भविष्य वश्य दान अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी उपतसे. म्हणे मायो ऐका एक हा बालक आहे वरदायक नवरारायण लेख करवंजन मिरविला. याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण जगा माझी स्तुलवटमान
पुत्र तुझा निर्वेल हा, मनसीला हा होईल कैसा, तरी कीर्ती ध्वज मित्र जैसा, की देवकीचा हरी जैसा वंद्यसे जगाते. माये मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण मूर्ती मन, नंत याचे सेवे कारण, कैलासपती उतरे लगे, तयाची नियोग टोणी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी, आणून ठेवले निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवणी. म्हणे हा योनी संभवला, जगा माझी सहज गे मिरविला, परी अति गहनी नामे आला, गहनी ऐसे देई का. यावरी आणिक सांगतो तुझेसी, आम्ही जातो तीर्थस्थानासी, उपरी बिरुणी 12 वर्षी बाळ गोरक्ष बाळ येईल गे, तो याते अनुग्रह देऊन माये गे करील सनातन, परी तू आता जी तू लागून संगोपन करी याचे. यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती बाळो पिल्या माझे हाती, परी संशय कसे. तुम्ही 12 वर्ष आला, परतोन बाळने आलं की मज पासून, मग मी कैसे जननी पण जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टांचे आचरण मज मिरवेल मी, भाडाईत पण तरी प्रांजळपणे आताची वचन मज प्रती सांगा जे. पहा पहाची आशाबद्ध सकळ जगाचे प्रसिद्ध, तरी इच्छा प्रांजळ शुद्ध शुद्ध एक भावी लावाजी. तुम्ही आशा असेल याची, तरी तैशीच गोष्ट सांगायाची, मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे. माये संशय सांडुनी मनी, बाळ न्यावे आपली सदनी, माझी आशा बाळा लागून ही जननीये. तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणी मिरवो जगात, तू माय हा सूत, लोकां माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस, हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोललो, परी गोरक्षण ग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थस्थानासी, तू सांभाळ तुझपाशी चिरंजीवी असो हा. ऐसे बोलून ग्रामस्थान ते शब्दपूर्वक साक्ष सहित निर्मळपणे करुणी चित्त, कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चनी विभूती माळा, मोहनास्त्र घातले गळा, कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पायोधरी पद दाटत असे. मग ते बाळ लावणी स्तनी, गावीच्या अनुनी सुवासिनी, पालखात घातले प्रेमे करुणी, गैनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करुणी वास, मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थस्थाना चालिला. उजनी समान ग्रामस्थांसी निगता झाला गौरवेसी, मार्ग लक्ष्मी तीर्थस्थानासी बद्रिकाश्रमी जात असे. परिमार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊन पाठ, कार्यरूपी कार्य घेऊन लोट परीक्षेते पाहत असे. नंतरी ते पाहता परी विषमशी, विषमते सती सर्व कार्यासी, मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तप पूर्णे नसे या. मुळीत पदरी पैसा नसता, की दानवीरवी दांबिका व्ययसा, तेवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा. तरी आता पत्रिकाश्रमी पत्रिकेदार उभा स्वामी, तया आधी गोरक्षोपणी तया लागी रुजवावा. ऐसा विचार करून चित्ती उभयंता इंडले नाना तीर्थ, मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती पत्रिकाश्रमी पै गेले परी तेथील कथन पुढील अध्याय होईल श्रवण, तरी अर्थ धरुणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संघ तुमचा सदा, धुंडी सुत सेवे लागे अर्थी प्राणांत ग्रंथ मिरवा आदरी निर्वितसे. तुमचे कृपेचे लेवनी भूषण नर हरिवंशी, पूर्ण कवी मालू धुंडी नंदन संतकनी मिरविला. स्वस्तिक श्री भक्ती कदाचार सम्मक्त गोरक्ष कावया किमया गरसता परिचित भाविक चतुर. दशमाध्याय. गौडा पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.